नमस्कार. श्री पांडुरंग मोरे लिखित दिव्य आनंदाचा झरा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. प्रेम एक अमोल वस्तू. भगवंतावर प्रेम असं करावं. ईश्वराची सेवा आणि चिंतन केल्यामुळे मनोवृत्ती कोमल झाली पाहिजे. ती एक यांत्रिक क्रिया होता कामा नये. अशी निष्ठा उत्पन्न झाली की तिच्या पुढची पायरी भक्तीची. याच भक्तीचा परिपक्व भाग ईश्वरचरणी अर्पण करता येतो आणि हाच भाव घनीभूत झाल्यामुळे महाभाव बनतो. सगळ्यात शेवटी या सगळ्याचं रूपांतर ईश्वरावरील प्रेमात होतं. प्रेम म्हणजे अशी रुची की तिच्या पुढे जगाचा विसर तर पडतोच, पण स्वतःला सुद्धा विसरायला होतं. अशा प्रेमामुळे भगवंत आपल्याशी बांधला जातो. सेवा, चिंतन, निष्ठा, भक्ती, भाव, प्रेम अशा या परमेश्वराला प्राप्त करून घेण्याच्या वाढत्या भाजणीच्या पायऱ्या आहेत. आपण एक एक पायरी चढत जावं. वरपर्यंत कणाकणात भगवंताचा अनुभव घ्यावा. माझ्या एकांतातल्या मंदिरात तू फुलांचा सुगंध बनून यावं, दीपाची ज्योत बनून यावं आणि मधुर घंटारव बनून यावं. माझ्या मौनाच्या घुमटाखाली मी तुला केवळ प्रेममूर्ती स्वरूपात पाहू इच्छितो. परमात्म्यापर्यंत पोचण्याची रीत आहे. प्रेम करायचं, खूप प्रेम करायचं आणि जीवन संपवायचं. व्यक्ती संपते, विभूती बनून जाते. साधना सात्विक भावाने करावी. त्याचं फक्त नाव घ्यायचं, पण त्याचे बोल प्रेमात ओतप्रोत भरलेले हवेत. हे मात्र कठीण काम आहे, पण हे सुद्धा भगवंताशी चित्त लागण्यासाठीच. माणूस सरळ झाल्याशिवाय सरळ रूपी भगवंताला ओळखू शकणार नाही. ईश्वर निष्ठांचे श्रेष्ठीसुद्धा शांत आणि सातीव भाव दर्शवतात. सच्ची नम्रता, निस्पृहता, सत्वशीलता, मनाची तरलता या सर्व गोष्टी कालच्या काल संपल्या. ज्याने कालची समाधी साधली त्याची आता आज नव्याने सुरुवात होत आहे आणि म्हणूनच त्याचं राहणं सत्वशील बनतं. जगण्यासाठी, दैवी जीवन जगण्यासाठी हीच योग्य भूमिका. माझा निसर्गाशी काय संबंध आहे? ते पक्षी, ते आकाश, ते वृक्ष, ती पुष्पे, तो खळाळता प्रवाह, हे तर माझंच जीवन आहे. केवळ पुरुष आणि स्त्री यांचा संबंध म्हणजे जीवन नव्हे, तर ती सगळी सृष्टी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मी प्रत्येक वस्तुमात्राशी, चराचराशी संबंधित राहिलं पाहिजे. हेच जगतप्रेम. त्याला मुकू नका. त्याला तुम्ही मुकलात तर सर्व श्रेय गमवाल. परिपूर्ण जीवनासाठी आवश्यक आहे संवेदन क्षमता, जीवनाची समजूत, अक्रिय सावधानता, विकाररजितता. याच गोष्टींनी जीवन परिपूर्ण होत असतं. जो कोणी खरोखरीच निस्वार्थी असेल त्याला जीवनाचं हे शहाणपण लाभू शकतं. रुजुता, नम्रता या दैवी गुणांनी जीवन बहरतं. डोळस मन स्वच्छ पाहू शकतं. असं मन भ्रममुक्त, निर्हेतुक आणि सिद्धांतरहित असतं. तिथे मीपणा, अहंकार उरत नाही. मीपणाचा अंत झाला की शांततेचा जाणीवपूर्वक भाव उपजतो. यच्च यावत चराचराबद्दल कमालीची अनुकंपा, आत्यंतिक जिव्हाळा आणि करुणा यांचा सर्वत्र प्रवाह फुटून निघतो. मीपणाने आणखी काही मिळवायचं राहत नाही. कोणत्याही तऱ्हेने मनाची चलबिचल होत नाही. अशावेळी आपल्या अंगी आगळ्या वेगळ्या शक्तीचा आविर्भाव होतो, उद्रेक होतो. यालाच सर्वोच्च स्थिती किंवा ईश्वरापर्यंत पोचलेली स्थिती समजायचं. जीवनाच्या प्रवाहात विविध उर्मी असतात. कधी प्रेमभावनेची, हृदयाची उर्मी असेल तर कधी वैचारिक, बौद्धिक, मानसिक उर्मी असेल. तरी पण सर्वत्र हल्ली दिसणारी हिंसक, माणसाला जिवंत जाळणारी, क्रूर, निर्घुण इत्यादी हिडीस गोष्टी करणारी उर्मी जी दिसते ती म्हणजे जीवनाचा प्रवाह कुंठित करणारी उर्मी वाटते. मात्र सर्वसाधारणत या सर्वाचा समन्वय साधणारी उर्मी असावी की जी कृतीतलं सौंदर्य पाहू शकेल. कर्म काय करावं, कृत्य कोणती करावीत, तुमच्या अंतरंगात काय घडतं आहे हे अनुभवलं पाहिजे. निर्हेतुक कर्म करावं. सृजनच कृतिशील व्हावं. परमात्मा, ईश्वरीय सत्ता ही व्यक्तिपरत्वे वेगवेगळी अनुभवली जातात. मात्र हा अनुभव प्रकट करता येत नसतो, कारण तो आत्माविष्कार असतो. संतांची वचनं मैलाच्या दगडाप्रमाणे दिशासूचक असतात. आत्मज्ञानाच्या वाटेवर त्याचा डोळसपणे उपयोग करावा लागतो. मग मात्र आपण स्वतःचा मार्ग निर्माण करून प्रवास करतो, वाटचाल करतो. सर्व काही निसर्ग नियमानुसार घडत असतं.
भविष्यकाळाची चिंता करीत राहणं हा वेळेचा पूर्ण अपव्यय आहे. सर्वात उत्तम म्हणजे वर्तमानाचा जास्तीत जास्त उपयोग करणं. तुम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी आत्मविश्वासाने पुढे चला. तुमचे प्रश्न तुम्ही हाताळायचे आहेत आणि उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. जिवंत वर्तमानात जगायला शिका. रोजची कामं हीच साधना. तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं तर तुमची रोजची कामं ही साधना बनून जाते. तुम्ही जे काही कराल ते सावधपणे करा. आपल्याच विचाराचा मागोवा घ्या. प्रतिक्रियांचा आवाज ऐका. त्यात गुंतून पडू नका. तुम्हाला जाणवेल की हे रोजचं मन विलक्षण स्वच्छ, सावध, जिवंत, स्तब्ध, निःशब्द, निर्विकार बनलेलं आहे. पूर्ण सावधानता, तटस्थ जागरूकता या गोष्टी क्षणाक्षणाला सातत्याने साधणं हीच तुमची सर्वोत्तम साधना बनेल. यासाठी मूलतः तुम्ही कोण आहात या सत्याच्या शोधासाठी निर्भयता, धाडस, साहस, संकल्प, अतूट श्रद्धा, दीर्घ प्रतीक्षा असे साधकाचे गुण अंगी आणले पाहिजेत. परमात्म्याचा बोध होणं ही इच्छा असेल तर तुमचं मन निरागस, शुद्ध, मुक्त होणं अत्यंत अगत्याचं आहे. नंतर त्या परिपूर्ण रिक्त, अलिप्त, एकाकी अवस्थेतून केवळ एकमेव अद्वैत अवस्था येते. त्यामुळे तुमचं मन अत्यंत ताजतवानं बनतं आणि चिरंतन आनंदात तुम्ही डुंबत राहता. उच्च धार्मिक जीवन. उच्च प्रतीचं धार्मिक जीवन कसं असतं? अशा जीवनात विरोध, संघर्ष किंवा दुःख, शोक यांना दूर सारून जे आध्यात्मिक जीवन जगतो ते जीवन. सर्व प्राणीमात्रांवर सारखं प्रेम करणारे ते असतं. त्याला रूढी, परंपरा यांची बंधनं मान्य नसतात. देश, धर्म यांच्या संकल्पनात पण ते अडकून राहत नाही. प्रचलित अर्थानं तो संस्कृती मानत नसतो. हे मन विश्वात्मक पातळीवर जगतं. एखाद्या देशाचं राष्ट्रीयत्व, विशिष्ट धर्माचं अनुयायित्व, पंथ यांच्या बाहेर या मनाची धाव असते. हे सारं तत्त्वज्ञान व्यापक अर्थाने रोजच्या जीवनात उतरलं पाहिजे. जीवनात काय मिळवायचं आहे? जीवनामध्ये मूलतः संघर्षाशिवाय राहणं हे महत्त्वाचं. संघर्ष, विरोध, द्वैत, दुःख, वेदना, मनाची ओढाताण याशिवाय राहणं फार आवश्यक आहे. तोच परमार्थाचा परिणाम आणि अध्यात्माचा उद्देश आहे. अद्वैत स्थितीचा आविष्कार व्हावा, चांगुलपणा, शहाणपणा विकसित व्हावा, मनाचं स्थैर्य, शांती स्थिर राहावी, वृत्ती, प्रवृत्ती चांगली राहावी, हेच मिळवायचं असतं. अहो, आत्मज्ञान होणं म्हणजे तरी काय? स्वतःचं पूर्ण ज्ञान. ही जशी पहिली पायरी तशी शेवटची पायरी. प्रत्येकाचं मूळ स्वरूप अविनाशी आनंद स्वरूप, चैतन्यमय सच्चिदानंद, चिरंजीव, चिरंतन तत्व आहे याची पूर्ण खात्री होणं म्हणजेच आत्मज्ञान होणं होय. आध्यात्मिक जीवनाचा पायाच मुळी जे काही सोसायला लागेल ते सोसणं हा आहे. जीवनातील बारीक सारीक अडचणी आणि मोठे मोठे प्रसंग आणि संकट कुरकुर न करता बिनतक्रार सोसणं हाच आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे. तुम्ही तटस्थ बना, साक्षी बना. स्वतःला कुठेही अडकून न ठेवता ध्यानात राहून प्रकाशाकडे वाटचाल करा. मन निर्भर आणि मोकळं करत राहा. तीच तुमची साधना बनेल. फक्त पाहणं, मोकळ्या आणि रिकाम्या मनाने अवलोकन करणं, अभिप्राय नको, तर सावध निरीक्षण तेवढं असावं. सुखाचा शोध जर तुम्ही मनाच्या खऱ्याखुऱ्या टोचणीने करायला सुरुवात कराल तर मनःशांती मिळवाल. आणि मनाच्या अंतर्गत बाबींचा शोध घेत घेत सुखसमाधानाच्या आड येणारी कारणं तुम्हाला सहज दिसून येतील. एकदा कारणं अवगत झाली की उपाय सापडेल, इप्सित गवसेल. मग तुम्हाला एखाद्या निराळ्या साधन मार्गाची पण गरज उरणार नाही. प्रत्येकाच्या जीवनाची घडण वेगवेगळी असते. कारण व्यक्तीला जीवनात निरनिराळी भूमिका पार पाडायची असते. माणसाच्या आयुष्याची घडी बसवण्यात ज्याला प्रारब्ध किंवा कर्मगती म्हणून म्हणतात तिचाही हात असतोच. विजेचं प्रकाशत्व प्रकट होतं, तो बल्ब मुख्य वस्तू नसते. हाच न्याय सृष्टी निर्मितीला लागू केला तर सारं विश्व निरनिराळ्या सजीव आणि निर्जीव वस्तूंनी बनलेलं असतं. त्यांच्यात चैतन्य, चित्शक्ती उत्पन्न होते आणि ते चैतन्य हेच मूलतत्व होय. संपूर्ण निकोप आणि पवित्र असणं म्हणजे शहाणपणा. सॅनिटी मीन्स टू बी होली, हेल्दी अँड होली. संघर्षमुक्त कृतिशील जीवन जगणं शहाणपणाचं. सकाळी उठताना डोक्यात एकही विचार वा समस्या नसावी, हे फार चांगलं.
मनाला विश्रांती मिळाल्याची ही पावतीच. निद्रावस्थेत मन स्वतःला ठाकटीक करून घेत असतं. तुम्हीच स्वयंदीप व्हा. आपल्या स्वतःसाठी आपणच प्रकाश व्हायला पाहिजे. दुसऱ्याची तत्त्वप्रणाली, विचारसरणी किंवा इतर कोणत्याही मतप्रामाण्याच्या छायेखाली जर तुम्ही असाल तर तुम्ही स्वयंप्रकाशित होऊ शकणार नाही. टू बी अ लाईट टू वनसेल्फ, स्वयंदीप व्हा. भगवंत जे जे करेल ते सर्वाच्या हिताचंच करेल. उद्याचा दिवस त्याच्या इच्छेने यायचा आहे असं मनाशी ठरवून निश्चिंत असावं. मी जगात फक्त रामाचं आहे आणि माझं प्रेम केवळ रामाच्या स्मरणात आहे हे जाणून मन भगवंताकडे लावावं. जे होतं ते राम इच्छेने घडतं आणि घडेल हा विश्वास बाळगावा. भोरे 4. वडील 1973 गेले. आई एकटी पडली. ती आलटून पालटून मुंबईला माटुंग्याला दादाकडे आणि गोरेगावला माझ्याकडे राही. पण तिला स्वावलंबी करावं. आमच्या गावच्या घराचं भाडं तिला पुरेसं उत्पन्न देत असे म्हणून मी तिला आर्थिक स्वावलंबी हो आणि मानाने जग असं सुचवलं. तिलाही ते सुरुवातीला योग्य वाटलं. ती गावी राहू लागली. पण तिला डायबिटीस सतावीत असे आणि त्यासाठी इन्सुलिन इंजेक्शन ती रोज घेत असे. गेली 10 वर्ष तरी ही व्याधी तिला जडली होती आणि इन्शुलिन इंजेक्शन मी तिला BARCतून पुरवत असे. तिला मी सही करणे, बँकेचे व्यवहार पाहणे इत्यादीची माहिती करून दिली होती. ती जरी निरक्षर होती तरी मराठीत आणि इंग्रजीत छान सही करी. तिचे कवी मन असल्यामुळे तिची अनेक गाणी, अभंग, ओव्या पाठ होत्या. तसंच तिचा शिवलीलामृताचा 11वा रुद्राध्याय, 42 ओव्या, शिवस्तुती, मारुती स्तोत्र पाठ होतं. ती भीमरूपी महारुद्रा म्हणत इन्सुलिन इंजेक्शन मांडीला टोचत असे. वडील गेल्यावर ती जेमतेम 6 वर्ष राहिली. पण डायबिटीस आणि रोजच्या इंजेक्शनला ती कंटाळली. पथ्यपाणी पण होतं, त्यालाही ती कंटाळली. विशेष म्हणजे एकटी राहणं याचाच तिला वैताग वाटला असावा. तसे इतर नातेवाईक होते, पण तिच्या मनात मुंबईला यावं आणि राहावं असं असावं. मी मात्र आईची चांगली आर्थिक सोय आणि औषधाची सोय करून दिली या भ्रमात होतो. शेवटी ती आजारी असल्याचं पत्र आलं. मी जाऊन तिला घेऊन आलो. BARC हॉस्पिटलमध्ये ठेवलं. ती त्यातूनही सावरली आणि तिला घरी आणलं. पण काही दिवसांनीच तिच्या आजाराने उचल खाल्ली. पुन्हा तिला BARC हॉस्पिटलमध्ये ठेवलं. पण त्याच दिवशी संध्याकाळी 5च्या सुमारास ती गेल्याचा मला माझ्या ऑफिसमध्ये फोन आला. मरणसमयी तिच्याजवळ कुणीही नव्हतं. हा कसा पहा दैवयोग. ज्याचं त्याचं मरण विधिलिखित असतं हेच खरं. मला मात्र आर्थिक स्वातंत्र्याच्या नावाखाली तिला गावी ठेवलं. पण ते तिच्या मनाविरुद्ध असावं असं राहून राहून वाटलं आणि ती सतत रुखरुख मनाला लागून राहिली. एक अपराधीपण मनाला वेळोवेळी जाणवत राहिलं आणि याची काहीतरी शिक्षा मला भोगावी लागेल असं उगाच वाटून गेलं. शांती आणि स्थिरवृत्ती. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतस्थिती हीच कारण आहे. ज्याचं मन शांत आणि चिंतारहित तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावं. जगतचालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती यांनी शांती मिळतेच असं नाही. निरपेक्षता हे शांतीचं मूळ आहे. मनाविरुद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे शांती येईल. अशाने प्रमाद घडत नाही. जगणं हे आनंददायक आहे. मात्र आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. मग आयुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तूंपासून मिळणारं सुख अशाश्वत असतं आणि त्या आनंदासाठी माणूस दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. याकरता कोणतंही कारण नसलेला आनंद भोगण्याची सवय आपण लावून घ्यावी. निरीच्छ निष्काम वृत्तीने राहायला शिकावं. हे असं राहणं ही फार उच्च अवस्था आहे. भगवंताशी अनन्य होणं ही ती अवस्था होय. वाटे सकळही त्यजावे, काही सार्थक करावे, तरी मग देवादिदेवे मार्गी लाविजे. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही. म्हणून आपलं कर्तव्य तेवढं करावं. ते करताना आपलं मन दुश्चिंत होऊ देऊ नये. मनुष्य देहात दैवी जीवन जगता येण्याची क्षमता आहे. मात्र त्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते. 1. जीवाला बंधनातून मुक्तता हवी वाटणं. जीवाचं सोनं व्हावं ही मनापासून इच्छा असावी. 2.
आपण ऐहिक प्रतिष्ठा, लाभ यांना जास्त महत्त्व न देणं. बाहेरच्या गोष्टींपेक्षा आपल्या अंतर्मनात पाहायला शिकणं. 4. अहंकार, दुष्टवासना या आपल्यात नसाव्यात. 5. आपलं आचरण शुद्ध हवं. लोभ, ईर्ष्या नको, निष्काम कर्म करावं. 6. सांसारिक मोहापासून शक्यतो अलिप्त, त्यात गुंतून पडू नये, त्यात नित्यानित्य विवेक शोधावा. 7. आपल्या मनावर आणि प्रत्येक कृतीवर ताबा हवाच, त्यासाठी विचारपूर्वक वागावं. 8. विषय वासना, दंभ आपल्यात नसावं. 9. याप्रमाणे आचरण ठेवलं तर योग्य गुरुचं योग्य वेळी सहाय्य होतं. 10. तसंच परमेश्वर त्याच्या कृपेच्याद्वारे आपल्याला सहाय्य करतो. 11. आत बाहेर सात्विक बनायला हवं. सर्व प्राणीमात्रात अविनाशी एकच परमात्मा भरलेला आहे, अशा समभावाने सर्वांकडे बघा. शास्त्राला धरून केलेल्या कर्माला फळाची इच्छा नसते. जे करताना त्याविषयी ममत्व किंवा द्वेष दोन्ही नसतं असं कर्म करा. हे कर्म आसक्तीरहित, अहंकार सोडून केलेलं असावं. तसंच बुद्धीने काय काम केलं पाहिजे ते ठरवावं, कारण बरोबर असेल तेच काम करायला हवं. यासाठी धैर्याने आणि निष्काम बुद्धीने वागावं. ज्या कामाच्या शेवटी अमृततुल्य सौख्य लाभतं असंच काम करावं. ते परिणामस्वरूप गोडच असतं आणि आनंद देत असतं. खालील गोष्टी आचरणात आणाव्यात. आपलं आचरण अगदी शुद्ध ठेवा. आपला सांभाळ करणारा कोणीतरी आहे, म्हणजे सद्गुरू परमेश्वर आहे आणि तो जवळच सत्तारूपाने आहे ही जाणीव सतत जागृत ठेवा. भगवंताच्या नामानेच भगवंताची प्राप्ती होणार अशी खात्री अंगी बाणवा आणि तशी निष्ठा ठेवा. यालाच निष्ठेचं नाम म्हणतात. भगवंताची कृपा या मार्गाने होईल. गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनांचा अखंड सहवास. इथे प्रपंचाचा सुटला फास, हाच परमार्थाचं मार्ग आहे खास. भगवंत नामभक्ती देण्यात कृपण आहे, म्हणून तुझ्या नामाचं प्रेम दे हेच मागावं. बारीक सारीक बाबींकडे कानाडोळा करावा. सर्वांना प्रेमाची अशी एक जागा शोधावी. व्यक्तिविषयक न बोलता गोड सूचना करावी. आपल्या स्वार्थाला दूर सारावं. घरातलं वातावरण शुद्ध आणि पवित्र ठेवा. दुसऱ्याचं मन दुखवू नये. सारासार विचार करा. एकमेकांशी सलोखा प्रेम ठेवा. आनंदी वातावरण निर्माण होईल. काळजी घ्या, पण काळजी करू नका. देहाचे भोग यायचेच, त्याला कंटाळू नका. निर्भय बना. जिवंतपणीच आपलं मरण पहा. आता जगणं रामासाठी हा निश्चय माना. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा. अंतःकरणात भाव देवाचा ठेवा. तिथे भगवंत प्रगट होतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना परमेश्वराच्या सत्तेने घडून येतात अशी जाणीव ठेवा. सर्व जगताचा जो पालन करता तो आपलं पालन करीलच याची खात्री बाळगा. जसं घडेल तसं घडू द्यावं. देह असा प्रारब्धावर टाकावा. बंधनाला खरं कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. त्या परिस्थितीत पूर्ण समाधानाने राहणं हीच देवाची कृपा होय. आपल्याला सांभाळणारी शक्ती आपल्या पाठीशी आहे असा विश्वास बाळगा. शांत वृत्ती राखावी. वृत्ती स्थिर असावीच. परमार्थ. परमार्थ हा आपल्याशीच करायचा अभ्यास. तो वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. परमार्थात नियम थोडा करावा, पण तो शाश्वत असावा. कोणाच्या नकळत तो करावा. अनुभवाच्या प्रचितीची अपेक्षा ठेवू नये. एकीकडून मनाचं संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला की परमार्थ लवकर साधतो. साधना करण्यापूर्वी अशी तयारी करा. 1. अनित्य जो विषय त्याबाबत उदासीन राहा. नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. 2. भोगाची वासना नाहीशी करा. बाह्य विषयाकडील लक्ष खेचून आणा आणि ते भगवंताकडे लावा. कामवासना पूर्ण घालवा. 3. हर्ष विषाद न मानता संतोषाने राहा. मोह टाळा. 4. भगवंत भेटावा अशी आंतरिक तळमळ जागी करा. जीवनात असं वागावं. अंतर्यामी स्थिर वृत्ती ठेवून स्वस्थ राहा. दगदग सोडून सावधानता ठेवा. सातत्याने आनंदात आणि संतोषाने राहण्याचा प्रयत्न करा. भगवंत काय म्हणेल हे ध्यानात ठेवून वागा. ज्यात माझं मन मला खात नाही असंच काम करा. शुद्ध असावे आचरण, तसेच असावे अंतःकरण. त्यात भगवंताचे स्मरण हेची प्रपंची सुखी असण्याचे साधन.
म्हातारपणी मन आणि शरीर दोन्ही नाजूक बनतात. शरीर ठीक राहायला आनंद हे फार मोठं औषध आहे. हसावं, खेळावं, लहान मुलात मिसळावं, थट्टा विनोद करावा, अशा रीतीने आनंदात राहण्याचा प्रयत्न करावा. ज्याचा आनंद शेवटपर्यंत टिकला त्याच्याच जन्माचं सार्थक झालं म्हणायचं. भगवंत भक्ताची संकटं नाहीशी करतो याचा अर्थ त्याची प्रापंचिक संकटं दूर करतो असं नाही. ती संकटं काय येतात आणि जातात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देत असतो. भगवंत हा सहज साध्य आहे. सहज साध्य म्हणजे निसर्ग नियमानुसार आपल्याकडे येतं ते सहज. म्हणून सहज साध्य म्हणजे फळाची अपेक्षा, कर्तव्याचा अभिमान न धरता केलेली कृती. भगवंत म्हणूनच सुलभ साध्य नाही. अशांती का? आपल्याला हवं ते न मिळालं म्हणून किंवा आपल्याला नको ते मिळालं म्हणून. या दोन कारणांनी शांती बिघडते, मनस्वास्थ्य नाहीसं होतं. जीवनाच्या व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. सर्व काही रामाच्या इच्छेने होतं आहे अशी दृढ भावना असावी. मरणाची भीती बाळगू नये, जगण्याची काळजी करू नये. नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा. माझी काळजी घेणारा, माझं रक्षण करणारा, माझा त्राता, माझं पालन करणारा तो भगवंत आहे असं मानून वागणं ही भगवंताबद्दलची खरी आस्तिक्य बुद्धी होय. शेजार असता रामाचा, दुःखाची काळजीची काय वार्ता. आपण ज्याला आपलं म्हणतो ते खरे आपले नसतात. म्हणून आपण एका परमात्म्यालाच आपलं मानावं. मी त्याचा आहे अशी सदा सर्व काळ आठवण ठेवावी. जे जे घडतं आहे ते ते त्याच्या इच्छेनुसार होत असतं हीच भावना ठेवावी. अशी भावना होण्यासाठी आपण त्याची उपासना करायला हवी. म्हणून त्याच्या नामस्मरणात राहणं जरुरीचं आहे. तो पण मग सदा सर्व काळ आपल्याजवळ राहतो. सर्व दुःखांचं मूळ देहबुद्धी. आपलं चुकतं ते असं. एक, आपण स्वतःला देह समजून राहतो. देह माझा समजून त्याच्यावर प्रेम करत असतो. जे विकार देहाला चिकटतात त्याचीच वाढ आयुष्यभर करत राहतो. हे विकार भरकटतील तिकडे आपण जातो, त्याची वाढ थांबवत नाही. तरी पण देहभोग येतील ते येऊ देत अशी भूमिका घ्यावी. देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचं असेल त्या स्थितीत राहू दे, पण मला त्या स्थितीत समाधान दे असं त्याच्यापाशी मागावं. काही मागावं अशी इच्छा होऊ नये. हेच देणं मला दे असं अनन्य शरण जाऊन मागावं. त्यातच माणसाचं कल्याण आहे. संसार, जग, मातापिता, पुत्र, घरदार हे सर्व माझं नसून रामाचं आहे असा भाव ठेवावा. जीवनाचं ध्येय. दैवी जीवनासाठी आवश्यक गोष्टी: 1. मनोजय, 2. वृत्तीजय, 3. वासनाक्षय, 4. आपल्या जीवनात कोणतं ध्येय आहे. आपलं जीवनात कोणतं ध्येय आहे ते नक्की ठरवणं. 5. व्यवहार दक्षता आणि नेहमी सावधानता. प्रत्येक कृती ध्येयाशी सुसंगत असावी. 6. न देखे परधन, न देखे परजाया. 7. राहे सदा स्वानंद स्मरणात, वेळोवेळी आत्मपरीक्षण व्हावे. 8. परमेश्वर आणि आपण यातील अभेद तत्व. 8. परमेश्वर व आपण यातील अभेद तत्व. परमेश्वर अव्यक्त आहे, अलिप्त आहे, मायातीत आहे, निर्गुण आहे, निरंजन आहे, निष्कलंक आहे. तसंच स्वरूप माझं पण आहे. देह म्हणजे मी नव्हे. तसं स्वरूप माझं पण आहे. देह म्हणजे मी नव्हे. मला स्वतःची ओळख जीवनात पटवायची आहे आणि परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे ही मनाची धारणा करावी. 9. जैसी ईश्वराची मांडणी, तैसे परी होतसे, तैसे घडे श्रुतिवचन, दुःख कोणी करू नये. जैसे पेरिले तसे शेत, तेवी उगवे परियेसा. 10. विवेकाने आणि अभ्यासाने आपली साधना ठरवावी. चित्तशुद्धी हा पाया. त्यानंतर गुरुकृपेने प्रगती होते. त्यासाठी शरणागत भावना हवी. 11. परमात्मा साक्षी आहे. तो माझ्या प्रत्येक कृतीकडे पाहतो आहे असा भाव धारण करता आला तर हळूहळू सगळीकडे परमात्माच ओतप्रोत भरलेला दिसू लागेल.
तर हळूहळू सगळीकडे परमात्माच ओतप्रोत भरलेला दिसू लागेल. आपण स्वतःचं कर्तेपण घालवावं. भगवंत सर्वत्र आहे हा भाव निर्माण होण्यासाठी त्याच्या कृपेमुळे माझं जीवन चाललं आहे आणि त्याच्या कृपेशिवाय मी जगणं शक्य नाही अशी खात्री झाली पाहिजे. 12. नाममंत्राला नाद आहे. त्याचा साधकाभोवती वलय तयार करण्यासाठी उपयोग होतो. 13. मृत्यूनंतर येणारं गाठोडं सद्वासनांचं असावं एवढी तरी खबरदारी घ्यावी. कार्यकारण भाव. या विश्वाचा जन्म आपोआप झालेला नाही. या विश्वात कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही. या जगातील प्रत्येक गोष्ट ही कार्यकारण भावाने बांधली गेली आहे. या सृष्टीच्या जन्माचं कारण म्हणजे ईश्वरी संकल्प. आपल्या संकल्प इच्छेने त्याने एवढी प्रचंड सृष्टी निर्माण केली आहे. म्हणजे अव्यक्त तत्वाने आपल्या शक्तीने सर्व व्यक्तरूपे धारण केली आणि त्यांचे गुणधर्मही त्यानेच निश्चित केले. आपण सर्व ईश्वराच्या शक्तीचा अंश आहोत. इथे मीपणाला स्थानच नाही. आपण सर्व ईश्वरांची विविध रूपे असून आपल्या माध्यमातून त्याने विविध गुणधर्म धारण केले आहेत आणि आपल्या जीवनाच्या माध्यमातून त्याचा पूर्वनियोजित ईश्वरी संकल्प प्रगट होत असतो. हा ईश्वरी संकल्प प्रगट होण्यापलीकडे आपल्या जीवनात इतर काही घडतच नाही. हा ईश्वरी संकल्प सामान्य जीवाला कळत नाही, म्हणून आपण करतो या गोष्टीचं स्वातंत्र्य आपण घेत असतो. पण खरं तर रामच करता असतो. म्हणून क्षणोक्षणी घडणाऱ्या घटनांविषयी तटस्थपणाची, साक्षीत्वाची अशी सुसंवादी भावना आत्मीयतेने ठेवावी. त्यासाठी अंतर्मुख व्हावं आणि स्वतः ईश्वरानुभूती घेत राहावं. किंबहुना चराचर आपणची जाहला. सूक्ष्माच्या पायऱ्या. बुद्धी मनाहून सूक्ष्म. आत्मतत्व बुद्धीहून सूक्ष्म. वृत्ती या सूक्ष्म असतात. शरीराचं धारण पोषण अपरा प्रकृती करते. तिच्या मागे पराप्रकृती असते. पराच्या मागे ईश्वरी संकल्प असतो आणि त्यानुसारच सारं काही घडत असतं. यासाठीच राम करता हा भाव ठेवावा. तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहो त्याच्या इच्छे. भगवंत हा केवळ आहे. गॉड इज बीइंग. ते केवळ अस्तित्व आहे, पण ते जड नाही. चित्त म्हणजे ज्ञानरूप आहे. या चेतनमय असण्यात एकसारखं जे स्फुरण होतं ते स्फुरण म्हणजे आनंद. म्हणूनच भगवंताचं स्वरूप सच्चिदानंद आहे. जीवन या चढत्या पायऱ्यांनी जगा. रेझोल्युशन म्हणजे निग्रह. कन्व्हिक्शन म्हणजे दृढ विश्वास. डिटर्मिनेशन म्हणजे निश्चय. प्रत्येकाला उपजणं, असणं, वाटणं, क्षीण होणं, नाश पावणं हे टप्प्याटप्प्याचे विकार चुकलेले नाहीत. ते निसर्ग नियमानुसारच आहेत. यासाठी मी का जगतो याचा आत्मानात्म विवेक करावा. मृत्यूची जागा वेळ जवळ कोण असणार, त्रास किती होणार हे सर्व प्रारब्धाने ठरलेलं आहे. म्हणून मृत्यूची काळजी करू नये. म्हातारपण त्रास देणारच हे विचारांनी पटवून घ्यावं. जे जन्मतं ते नाश पावणारच हे लक्षात ठेवावं. सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश. भरता न भरता निमिष्य जाणे लागे. आपलं ध्येय असावं. का झाकलीये घटीचा दिवा, नेणीजे काय जाहला केव्हा. या रीती पांडवाजो देह ठेवी. भक्ताला परमेश्वराची आठवण ठेवता येते अशी अवस्था येतेच. एकाकीपणाच्या 4 अवस्था. सेन्स ऑफ लोनलीनेस म्हणजे एकटेपणाची भावना. सेन्स ऑफ ॲबंडनमेंट म्हणजे टाकून दिल्याची भावना. सेन्स ऑफ आयसोलेशन वेगळं पडल्याची भावना. आणि सेन्स ऑफ हेल्पलेसनेस म्हणजे असहाय्यतेची भावना. यासाठी यू कॅन हॅव प्रोटेक्शन ऑफ द डिव्हाइन नेम ऑल द टाईम. इफ यू टोटली सरेंडर टू गॉड. म्हातारपणी अगदी उत्तम अशी प्रकृती राहणार नाही, तरी जरूर तेव्हा शक्य आणि योग्य ते औषधपाणी करावं. प्रकृतीमुळे निराशा, निरुत्साह, चिंता निर्माण होणार नाही असं पाहावं. भोरे 5. नुकतंच मी वळचणीचं पाणी हे बाळ गाडगिळ्यांचं आत्मचरित्र वाचलं. त्यांनी आपल्या आईबद्दल ती कशी कर्तृत्ववान होती
आणि तिच्यामुळेच तिच्या मुलामुलींना पुढे उच्च शिक्षणाचा लाभ मिळून त्या सर्वांची प्रगती झाल्याचं त्यांनी त्यात लिहिलं आहे. तसंच त्यांनी आईला त्यांच्याकडे बरेच दिवस ठेवलं होतं. पण नंतर ती गावी गेली. पुन्हा ज्यावेळी ती परतली तेव्हा त्यांनी त्यांच्या सुनबाई त्यांच्या सासूबाई त्यांच्याकडेच होत्या, म्हणून आईची सोय तिथेच पण एका स्वतंत्र खोलीत करून दिली. आईकडे त्यांचं लक्ष होतंच, पण तिला ते एकटे पण जाणवत असेल. तिची कधी काही तक्रार नव्हतीच, पण काही दिवसातच ती एकाएकी गेली आणि गाडगिळांना रुखरुख लागली की मी आईला स्वतंत्र खोलीत ठेवायला नको होतं. आई जरी काही म्हणाली नाही तरी माझं ते चुकलंच, अशी रुखरुख गाडगिळांना लागली. म्हातारपणी मन मोठं हळवं होतं, पण इतरांना त्याची कल्पना येत नाही. पण असं काही अचानक घडतं की मग अपराधी वाटायला लागतं. माझी पण स्थिती अशीच झाली होती. माझ्या आईच्या बाबतीत. म्हणून गाडगिळांच्या आईची हकीकत मी सांगितली. आम्हा तरुणांनी म्हाताऱ्या माणसाच्या मनाची स्थिती विशेष करून लक्षात घेणं कसं आवश्यक असतं हे या 2 हकीकतीवरून स्पष्ट होतं. द मॅक्सिम गॉर्की तसंच मॅक्सिम गोर्कीने म्हटलं आहे, हाऊ लिटिल डू वी थिंक ऑफ आवर मदर्स. हेही तितकंच खरं असं वाटून जातं. अंतर्यामी काय ते जाणा. अंतर्यामीची जाणीव. परमेश्वर माझ्या अंतर्यामी आहे. माझ्या सर्व कृती, माझे सर्व विचार, सर्व काही त्याला समजतात. त्याच्यापासून मी काहीही लपवू शकत नाही. अशी जाणीव झाली की माणूस वेडावाकडं वागणारच नाही. नामाला विरोधी अशा आपल्या वर्तनाचं मूळ वासनेत आहे. निर्वासन झाल्याशिवाय अंतर्यामीची जाणीव व्हायची नाही. जोपर्यंत पैसा, नातेवाईक, मित्र इत्यादींचा आधार वाटतो तोपर्यंत शरणागती शक्य नाही. जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम कोण दावूनिया. मग मी संसारी असेन वर्तत, जेविका जळात पद्मपत्र. आपले 5 कोश. 1. अन्नमय म्हणजे देहाचा कोश. यापुढील कोश सूक्ष्म शरीराचे. 2. प्राणमय, हालचाल, चेतना, विकार. 2. प्राणमय कोश जिथे हालचाल, चेतना आणि विकार आहेत. 3. मनोमय कोश. मन, विचार. मन नामात गुंतवलं की 1 आणि 2 ताब्यात येतात. 4. विज्ञानमय कोश. 5. समाधी, आनंदमय कोश. तत्त्वम असी. एक लहान मुलगा आपली सावळी पकडू पाहत होता. ती त्याला सापडत नव्हती. शेवटी बापाने सांगितलं की स्वतःच्या डोक्यावर हात ठेव म्हणजे ती सापडेल. गुरुसुद्धा तसंच करतो. शिष्याला तत्त्वम असी म्हणतो आणि काम होतं. परमात्मा अंतच जर आहे तर तो बाहेर शोधून सापडणार आहे. परमेश्वराशी शरणागतीच्या 3 पायऱ्या. 1. माझ्या जीवनात आणि जगात जे काही घडतं आहे ते सगळं बरोबर आहे. मला अप्रिय वाटणारी गोष्ट घडली तरी ती बरोबर आहे. ते करतात ते माझ्या हिताचंच करतात असं वाटलं पाहिजे. 2. माझं कर्तृत्व खरं नाही, ते लंगडं आहे याची खात्री पटावी. मी अमुक करणार असं म्हणतो, ते घडतंच असं नाही. 3. म्हणून त्याचं कर्तृत्व खरं अशा विश्वासावर आरूढ होणं. हे साधलं की शरणागती पूर्ण होईल. साधन कसं करावं? टू एक्झिस्ट ओन्ली फॉर द डिव्हाइन. केवळ परमात्मा भेटावा म्हणून जगावं. 2. टू एक्झिस्ट बाय द डिव्हाइन. परमात्म्यामुळे जगत आहोत. 3. टू एक्झिस्ट ओन्ली टू सर्व द डिव्हाइन. म्हणजे परमात्म्याची सेवा करण्यासाठीच जगणं. 4. टू एक्झिस्ट ओन्ली बाय बिकमिंग डिव्हाइन. परमात्मा स्वरूप होऊन राहण्यासाठी जगणं. वरीलपैकी आपल्या आयुष्यात काहीतरी साधावं. साधन केल्यामुळे दुर्बोधता, मनाची अपवित्रता, विपरीत भाव
भीतीपर गोष्टी इत्यादी नाहीशा होऊन पवित्र दैवी सुख आणि आनंद लाभतो. भक्तीमध्ये आत्मसमर्पण असतं. ध्यान, तपस्या, प्रार्थना, मंत्र या सर्वांमध्ये वाढ पुरेशी झाली की दैवी कृपा अवतरते आणि ती आत्मसाक्षात्कार घडवते. वेन देर इज नीड, गुरु विल हेल्प यू. वेन गुरु कॅनॉट, गॉड विल हेल्प यू. वेन ही कॅनॉट, हिज नेम विल हेल्प यू. म्हणून नामाच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा. आणखी एक वाढदिवस, याचा अर्थ मृत्यूच्या आणखी जवळ गेलो. म्हणून साधनाची निकड लागली पाहिजे. यासाठी सत्संग हवा, नामस्मरण वाढावं. अहो, हाक आली परमेश्वराची की जाता आलं पाहिजे. वाट सरू वाटे आले वाट सरू वाटे आले, पहाट होताच निघून गेले. शरण असता एका जनार्दन, ऐसी असता भयकवणा. हा आदर्श डोळ्यासमोर हवा. दृश्यविश्व मूळ घर नव्हे. या दृश्यविश्वामध्ये आपण येतो आणि जन्ममरणाच्या चक्रात अडकतो. हे काही आपलं खरं निवासस्थान नव्हे. स्वतःच्या मूळ घराकडे गेल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही. सद्गुरू आत्मस्मृती देतात आणि स्वानंदरूप स्वगृही पोचवतात. आपला जीव म्हणजे कालप्रवाहाप्रमाणे वाहणारे ईश्वराचं शांत रूप होय. ईश्वर अत्यंत सूक्ष्म आणि पवित्र आहे. आपलं अंतःकरण त्याच्यापर्यंत पोहोचायला तसंच सूक्ष्म पवित्र झालं पाहिजे. विवेकाने नको त्या गोष्टी बाजूला केल्या की आत्मवस्तूचं चिंतन करणं शक्य होतं. तशी पात्रता येते. जीव शिवाकडे जाऊ शकतो. जीव अल्पशक्ती असला तरी चित्शक्तीच्या साह्याने तो ईश्वर दर्शनापर्यंत जातो. हृदयात जीव आणि शिव यांचं ऐक्य होण्यासाठी सद्गुरू कृपा व्हावी लागते. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अंतःकरण अतिशय शुद्ध आणि निर्मल व्हावं लागतं. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अंतःकरण अतिशय शुद्ध आणि निर्मल व्हावं लागतं. कोणत्याही दृश्य आणि अनित्य वस्तूकडून यत्किंचितही वासना नसणं जरूर आहे. त्यामध्ये थोडी जरी वासना शिल्लक राहिली तरी ते आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दृश्याचं प्रेम सुटून एकदा का आपण अंतर्मुख झालो की हृदय, ईश्वर किंवा आतला आवाज आपल्याला निश्चितच स्पष्ट मार्गदर्शन करतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.